कृष्णं वंदे जगद्गुरुं. जगद्गुरु कृष्णाची ही परंपरा, ही गुरुपरंपरा अव्याहत अखंडित भारतभूमीत वाहते आहे. आदि शंकराचार्यांपासून ते विविध पंथांच्या आचार्यांपासून श्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरिजींपर्यंत या संपूर्ण गुरुपरंपरेला वंदन करूयात. त्यांची सूक्ष्म उपस्थिती या ठिकाणी आणूयात, जेणेकरून आपलं मन प्रफुल्लित राहील. आणि हा जो श्रावण मास आहे, हा श्रावण मास म्हणजे श्रवण मास. आपण ऐकत राहणं, काही चांगलं आपल्या कानात पडणं, त्या श्रावण मासाला सार्थक करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा जो नमस्कार आपण केला आपल्या गुरूंना, या नमस्काराचं एक अद्भुत असं वैशिष्ट्य आहे. नमस्काराची जी शक्ती आहे, नमस्काराची जी ताकद आहे, त्याला तोड नाही. महाभारतातलाच एक प्रसंग आहे आणि गीता जिथे सांगितली गेली त्या ठिकाणीच घडलेला हा प्रसंग. आता युद्ध सुरू होणार आहे, शंखध्वनी होणार आहेत. दोन्ही बाजूला या सेना उभ्या आहेत. कौरवांच्या बाजूला 11 औक्षोहिणी सेना आहे आणि पांडवांच्या बाजूला 7 औक्षोहिणी सेना आहे. त्यातल्या 2 सेना ज्या आहेत, 2 औक्षोहिणी सेना कौरवांच्या बाजूच्या, त्या गडबड आहेत. त्या काल सांगितल्या. एक मद्र नरेश शल्य याची सेना आणि दुसरी कृष्णाची नारायणी सेना. या दोन्ही एक औक्षोहिणी सेना आहेत. आता तुम्ही म्हणाले औक्षोहिणी काय भानगड आहे? एक औक्षोहिणी म्हणजे 21,870 रथ. बरोबर का संख्या? 21,870 रथ आणि तितकेच हत्ती. 21,870 हत्ती हे एक औक्षोहिणी सेनेमध्ये असतात. आणि हे जे महारथी आहेत, जे रथांमध्ये बसलेले आहेत, ते महारथी, त्या महारथींचं रक्षण करण्यासाठी जे पायदळ सोबत दिलं जातं, म्हणजे जमिनीवर चालणारे सैनिक आणि त्यांचे घोडेस्वार. काही घोडेस्वार आहेत आणि काही जमिनीवर चालणारे सैनिक आहेत. तर 21,870 रथ आहेत, 21,870 हत्ती आहेत, 65,210 घोडेस्वार आहेत. आणि मग यांचं सगळ्यांचं रक्षण आणि यांना सोबत घेऊन चालणारे जे पायदळ आहेत ते 1,09,350 आहेत. असे सगळे मिळून एक औक्षोहिणीमध्ये 2,18,700 व्यक्ती आहेत. हत्ती, घोडे, रथ हे वेगळं. व्यक्ती किती आहेत? तर 2,18,700 आहेत. अशा 18 औक्षोहिणी सेना म्हणजे जवळजवळ 39,36,600 लोक त्या युद्ध मैदानावर दोन्ही बाजूला जमलेले आहेत. झेंडे नाचवले जात आहेत, सोबत आणलेली काही वाद्य वाजवली जात आहेत. अजून शंखध्वनी झालेले नाहीत. आणि एक विचित्र घटना घडली. पांडवांचे सगळ्यात मोठे भाऊ धर्मराज युधिष्ठिर, पांडवांचा राजा आहे. वयानं मोठा असलेला भाऊ हा राजा असतो. त्यामुळे पांडव सेनेचा राजा धर्मराज युधिष्ठिर आपल्या रथातून खाली उतरला अनवानी. पायातले जोडे काढून ठेवलेत आणि रथातून अनवानी खाली उतरला आणि कौरव सेनेकडे चालायला लागला. या दोन्ही सेनांमध्ये काही अंतर आहे. जिथे मध्यभागी नंतर तो रथ आणून उभा केला कृष्णानं, त्या 2 सेनांमधलं ते मैदान आहे. त्यामुळे मैदानात काय घडतंय हे दोन्हीकडच्या सेनेला आणि विशेषतः रथावर असलेल्या त्या ज्या 21,870 लोकांना ते नक्की दिसतंय. हत्तीवर बसलेल्या 21,000
870 लोकांना दिसतंय की आपल्या सेनेचा राजा युधिष्ठिर हा अनवानी पायी चालत शत्रू सेनेकडे निघालाय आणि सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की हे प्रचंड दोन्ही बाजूंचं सैन्य आणि होणारा नरसंहार पाहिल्यानंतर बहुतेक या युधिष्ठिरानं हार पत्करलेली आहे आणि म्हणून अनवाणी चालत निघालाय. अनवाणी चालत जाणं म्हणजे हार स्वीकारणं असा त्याचा अर्थ होता. आणि चालत चालत राजा युधिष्ठिर कौरव सेनेचे जे सेनापती आहेत पितामह भीष्म यांच्या रथाच्या खाली जाऊन उभा राहिला. पितामह वरती आहेत आणि खाली युधिष्ठिर आहे. पितामह भीष्म पण चकित आहेत की हा कशाला इकडे येतोय. कौरव सेनेमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतायत की संपलं युद्ध, बहुतेक आता युद्ध करायची गरज राहणार नाही, राजा शरण आलेला आहे. आणि खालून हातही जोडले. हात जोडणं म्हणजे शरणागतीचं प्रतीक, पायात चपला नसणं म्हणजे शरणागतीचं प्रतीक. आणि त्या भूमीवर मस्तक टेकवून त्यानं आपला आदर व्यक्त केला पितामह भीष्मांच्या जवळ. आणि पितामह भीष्म पाहतायत की हा युधिष्ठिर काय करतोय. आणि मग युधिष्ठिरानं पितामह भीष्मांना सांगितलं की पितामह, आजपर्यंत जे जे चांगलं काम आम्ही उभं केलं त्या प्रत्येक कार्यारंभाच्या आधी, मग ते आम्ही आमची राजधानी आमचं नगर ते वसवलं, त्याच्या आधी तुमचे आशीर्वाद घेतले होते. वनवासाला जायच्या आधी सुद्धा आम्ही तुमचे आशीर्वाद घेऊनच निघालो होतो. विद्यारंभाला द्रोणांच्याकडे जायचं होतं त्यावेळेसही तुम्हालाच नमस्कार केला होता. आमचे वडील नाहीत आणि त्यामुळे तुम्ही पितृतुल्य आहात, पितामह आहात. आणि कोणतंही काम सुरू करायच्या आधी घरातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीचे आशीर्वाद घेतले पाहिजे. आता हे युद्ध सुरू करतोय, मला आशीर्वाद द्या. झाला का गोंधळ. आता शत्रुसेनेचा सेनापती पितामह भीष्म काय आशीर्वाद देणार. पण आशीर्वाद द्यावा तरी पंचायत आणि न द्यावा तरी पंचायत. कारण नाही दिला आशीर्वाद तर घरातल्या मोठ्या व्यक्तीचा जो धर्म आहे की आपल्या घरातल्या लहान सगळ्या लोकांना आशीर्वादच दिले पाहिजे, तो धर्म खाली पडेल. आणि जर द्यावा तरी अडचण, कारण शत्रुसेनेचा राजा आहे या प्रसंगी. त्याच्याही मनात मोठं धर्मयुद्ध झालं. पितामह भीष्म गोंधळलेत, काय करावं. आणि मग शेवटी त्यांनी पटकन आपला हात वर केला आणि आशीर्वाद दिला, विजयी भव. संपलं युद्ध, इथे संपलं. कारण शत्रुसेनेचा सेनापती जेव्हा आपल्याला विजयी भव हा आशीर्वाद देतोय त्यावेळेस त्याच्या स्वतःच्या पराभवाची ती नांदी आहे. कौरव सेनेचा पराभव खरं तर तिथेच निश्चित झाला ज्या वेळेस हा आशीर्वाद युधिष्ठिराला मिळाला. कितीही कठीण काम असलं तरी घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले तर ते काम कसं सहज सोपं होऊन जातं, त्याचं हे उत्तम उदाहरण. आणि मग भगवद्गीतेचं जे प्राकट्य झालं, मी काल तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांनी अगदी कठोर काटेरी शब्द वापरले आणि सगळे काटेरी शब्द वापरून झाल्यानंतर परत अर्जुन रडायला लागला. अर्जुन रडतोय बरं, त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत असा उल्लेख आहे की त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. आणि त्याला असं वाटतंय स्वतःला की बहुतेक ही कायरता आहे, पण ती कायरता नव्हती. कारण यापूर्वी अनेक वेळा एकट्या अर्जुनानं 100च्या 100 कौरवांचा कर्णासहित पराभव अनेक वेळा केलेला आहे. मग ते विराट नगराचं युद्ध असेल जिथे बृहन्नडा बनून अर्जुनानं सगळ्या कौरवांना झोपी घातलं आणि मोहिनी अस्त्राचा प्रयोग केला, किंवा दुर्योधन ज्या वेळेस सगळ्या भावांसहित द्रौपदीला चिडवायला म्हणून आपल्या राण्यांना साज शृंगार करून त्या वनवासातल्या झोपडीकडे पर्णकुटीकडे घेऊन चालला होता, त्यावेळेस काही गंधर्वांनी त्यांना हेरलं
घेरलं, सगळ्या कौरव पत्नींना एका रथात चढवलं आणि सगळ्या कौरवांना दोऱ्या बांधून रथाच्या मागे टांगलं आणि मग रथ हाकले. फरफटत कौरव निघाले आणि ही वार्ता ज्यावेळेस युधिष्ठिराला कळाली त्यावेळेस युधिष्ठिरानं सांगितलं, भीमा, अर्जुना, ताबडतोब जा, तुमच्या बंधूंना वाचवा. भीम म्हणाला, काय बोलताय दादा, चांगला काट्यानं काटा निघाला, कशाला डोक्याला शीन, कशाला वाचवायला जाऊ. यावेळेस युधिष्ठिर धर्मराज तो म्हणतोय, नाही नाही, आपलं भांडण जे आहे ते आपल्या घरात आहे, ते 100 आणि आपण 5, पण घराच्या बाहेर जेव्हा आपण असतो तेव्हा वयम 5,000,000, आपण 105 असतो. घराची एकी टिकवण्याचे सगळे प्रयत्न युधिष्ठिरानं केले, पांडवांनी केले, कृष्णानं केले. आणि मग या दोघांना जावंच लागलं. आदेश दिला शेवटी युधिष्ठिरानं की जा, आदेश आहे माझा. आणि मग भीमानं रथ अडवला आणि एकट्या अर्जुनानं शरसंधान केलं, बाण चालवले आणि त्या गंधर्वांना पळवून लावलं आणि सगळ्या भावांना आणि त्यांच्या पत्नींना मुक्त केलं एकट्या अर्जुनानं. असे अनेक पराक्रम आहेत. पण आपल्या इतिहास नवीन ज्या कादंबऱ्या आल्या त्या कादंबऱ्यांमध्ये अर्जुनाचा हा पराक्रम झाकोळला गेला, कर्णाचा पराक्रम उंच करून दाखवला गेला. ही गडबड आहे. या कर्णाला सुद्धा त्या 101 लोक म्हणजे 100 तो 101वा होता जेव्हा ते बांधले गेले मागे रथाच्या मागे. अनेक वेळा हरवलंय. पण ज्या वेळेस याला सुचेन असं झालं अर्जुनाला आणि आता काय करावं, रडतोय तो, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. भुंजीय भोगान, आम्ही भोग भोगायचे, रुधिर प्रदिग्धान, माझ्या गुरुच्या हत्येचं पातक घेऊन आणि त्या रक्तरंजित हातांनी आम्ही राज्य उपभोगावं असं तुला वाटतंय? त्यापेक्षा तर मी निघून जातो या ठिकाणाहून. भोगतुम भैक्षम म्हणजे भिक्षा मागून भोगतू, खातो. मी भीक मागीन पण मी यांना मारणार नाही. ही अर्जुनाची अवस्था आहे. रडत रडत बोलतोय. आत्महत्येचे विचार आहेत, निघून जायचे विचार आहेत, पळून जायचे विचार आहेत. आणि पळून जाणाऱ्या अर्जुनाला परत रोखून धरायचं आणि पडलेलं गांडीव परत त्याच्या हाती द्यायचं आणि त्याला पराक्रम करायला बाध्य करायचं, यासाठी भगवद्गीता सांगितली गेली. पण ती अशीच नाही सांगितली. हे सगळं रडून झाल्यानंतर हसत हसत कृष्ण फक्त पाहत होता त्याच्याकडे, काही बोलत नव्हता. त्यावेळेस शेवटचा जो श्लोक त्या संवादातला अर्जुनानं म्हटला, त्यामध्ये अर्जुन म्हणतोय, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वाम धर्मसम्मूढ चेताः. मी धर्मसम्मूढ झालेलो आहे, मला काहीच कळेना असं झालेलं आहे. अशा प्रसंगी काय केलं पाहिजे? यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. मला शिष्य म्हणून तू स्वीकार कर, मी तुझा शिष्य आहे. आत्तापर्यंत सखा आहे, बरं आत्तापर्यंत सखा आहे, आता तो म्हणतोय मी तुझा शिष्य आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं जे योग्य असेल, श्रेयस्कर असेल ते तू मला सांग, कारण माझं डोकं आउट आहे. मला काहीही कळेन असं झालंय. माझं मन भ्रमित आहे, काय निवडावं हे मला कळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मी शरण येतोय तुला, मी तुझं शिष्यत्व स्वीकारतो. आणि मग पुढे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कृष्णानं अर्जुनाला अनेक वेळा याची आठवण करून दिली. शिष्यस्तेहम शाधिमान् त्वां प्रपन्नम हे अर्जुनानं एकदा म्हटलं, पण कृष्णानं नंतर अर्जुनाला तू माझा शिष्यही आणि सखाई म्हणून हे तुझं हे सगळं गूढ रहस्य तुला सांगतोय असं अनेक वेळा पुढे म्हटलं. ही झुकण्याची ताकद होती. अर्जुन झुकला, जोपर्यंत बोलत होता झुकत नव्हता तोपर्यंत कृष्णाने कठोर शब्द वापरले. पण एकदा शरणागती झाली आणि त्यानंतर मग उपदेश सुरू झाला. शरणागतीचं हे महात्म्य आहे, नमस्कार करण्याचं हे महात्म्य आहे.
आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडतंय का हे आपण तपासलं पाहिजे. किमान आपण जितके आज जमलेलो आहोत तितक्या लोकांनी तरी तपासावं की आपल्या घरामध्ये या परंपरेचं वहन आपण करतोय का, की घरातल्या लहान मंडळींनी घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा, रोज सकाळी नमस्कार करायचा, घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार, देवापुढे शरणागती आणि मग आपल्या आई वडिलांपुढे आजी आजोबांपुढे आपण वाकलं पाहिजे, झुकलं पाहिजे. आदल्या दिवशी संध्याकाळी जरी अगदी काही खटके उडाले असतील तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी नियम ज्या वेळेस पाळला जातो, नियमानं चालायचं. या नियमांमध्ये फार ताकद असते. म्हणून तर यम आणि नियम, ज्यावेळेस हे नियम पाळले जातात त्यावेळेस आदल्या दिवशी रात्रीचा सगळा राग अक्षरशः ओसरतो आणि परत आशीर्वादच द्यावा लागतो, जसा भीष्म पितामहांना अर्जुनाला द्यावा लागला, विजयी भव. आदल्या दिवशी काहीही झालेलं असलं तरी दुसऱ्या दिवशी हा नमस्कार घडला पाहिजे. आणि ही परंपरा सांगून उपयोगाची नाही, आपण सुरू करायचं. आपलं पाहून मुलं शिकतील आपोआप. त्यांना ज्या दिवशी उपरती होईल त्या दिवशी शिकतील. आपले आई वडील नसतील तर किमान त्यांच्या फोटोला जाऊन नमस्कार करायचं. ही परंपरा प्रत्येक घरात जर आली ना तर आपलं घर बांधलं जातं, घर एकत्र राहतं. महाभारताच्या युद्धाचं सगळ्यात महत्वाचं कारण घर बांधून ठेवता आलं नाही धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र जर सम्यक बुद्धीनं योग्य दृष्टीनं या सगळ्यांना न्याय दिला असता तर जमलं असतं. अगदी कृष्ण आला होता सांगायला, नाही जमलं तुम्हाला अर्धा अर्धा द्यायला हरकत नाही, न्यायच करायचा असेल तर अर्धा अर्ध द्या, पण हेही शक्य नसेल तर 5 गाव द्या, तिथे आम्ही सुखानं राहू आणि आपल्या स्वजनांवर आम्ही अस्त्रशस्त्र उगारणार नाही. हे सांगायला कृष्ण शिष्टाई करायला आला, पण त्या कृष्णाला सुद्धा बांधून टाकण्याचा प्रयत्न या दुर्योधनानं केला. आणि तिथे सुद्धा विराट रूप धारण केलं. 3 वेळा विराट रूप आहे. पहिलं विराट रूप यशोदेला दाखवलंय, तोंड उघडून तोंडात दाखवलं. दुसरं दुर्योधनाला दाखवलं आणि तिसऱ्यांदा अर्जुनाला दाखवलं. आपल्याला लक्षात हे घेतलं पाहिजे की हा जो नियम आहे, छोटे छोटे नियम असतात पण त्यांची ताकद प्रचंड असते. एकदा एक शेठजी एका साधूकडे गेले, नमस्कार केला, म्हणाले मी काय धर्म उपासना करावी सांगा. साधूनं सांगितलं, बाबा रे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. स्वल्पम अप्यस्य, स्वल्पम अप्यस्य, अगदी छोटस धर्म कार्य, स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, तुम्हाला अत्यंत मोठ्या भयापासून म्हणजे मृत्यूच्या भीतीपासून सुद्धा तुमचं तारण करील अशी ताकद स्वल्पमप्यस्य धर्मस्य, छोट्याशा धर्म आचरणामध्ये असते. त्यामुळे तू छोटासा नियम घे. पण काय नियम घेऊ सांगा मला. यानं सांगितलं तू सोपा नियम देतो तुला अगदी, गंध लावलेला माणूस दिसला तरच जेवण करायचं, नाही तर जेवायचं नाही. गंध लावलेला माणूस पाहायचा आणि जेवण करायचं. यानं सांगितलं फारच सोपा नियम दिला तुम्ही, एवढा पाळ म्हणे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, छोटासा नियम आहे पण पाळ. झालं. दुसऱ्या दिवशीपासून शेठजींचा नियम चालू झाला. दुकानी जायचे, जाता जाता पाहायचे कोणी गंध लावलेला भेटतोय का, नाही भेटला तर येता येता नक्की भेटायचा कोणीतरी, नमस्कार घालायचा आणि घरी येऊन जेवायचं. अशी 2-4 वर्ष गेली आणि एक दिवस मोठी गंमत झाली. सकाळपासून कोणी सापडेना गंध लावलेला. आता हा नियम घेतलेला होता की गंध लावलेला माणूस पाहिल्याशिवाय जेवायचं नाही. आणि दुपार टळून गेली, संध्याकाळ होत आली, सापडे ना, कोणीच गंध लावलेला सापडेना. दिवसभर उपवास घडला आणि विषण्ण मनानं घरी येत होते. आता काही सापडत नाही, आता अंधार पडायला आला, तर कोण दिसणार आपल्याला. आणि तेवढ्यात त्या अंधारात त्याला एक माणूस दिसला ज्यानं गंध लावलेला होता. आणि याला इतका आनंद झाला, त्याने लांबूनच नमस्कार घातला आणि सापडला सापडला करत धावत निघाले. आता हा जो गंध लावलेला होता हा वेगळाच होता, हा खरं एक चोट्टा होता. आणि त्या दिवशी रात्री याच शेठजीच्या घरात त्याला चोरी करायची होती, पण देखावा छान करून आला होता, जणू काही आपण अत्यंत धार्मिक आहोत असं दाखवण्यासाठी गंधबिंद लावून आलेला होता त्या गावात. आणि या शेठजीने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं सापडला सापडला, याला वाटलं मेले, आपण निघा इथून. आणि त्यानं आपला बेतच बदलला आणि तो निघून गेला. एक नियम, घर साफ होणार होतं त्या दिवशी, त्यापासून वाचलं.
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अशी अद्भुत ताकद आहे. आणि म्हणून आपल्या घरातला अगदी छोटासा नियम, सकाळ बाहेर निघताना घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा. या नियमानं, एका नियमानं आपलं घर बांधलं जातं, आपलं घर एक राहतं. आणि जो परिवार एक आहे त्याची शक्ती फार मोठी असते. ती अनुभवली आम्ही. दरोडा पडला त्यावेळेस आमचे सगळे बंधू ज्या पद्धतीनं धावून आले, परिवाराची काय ताकद असते हे तेव्हा कळतं. ज्यावेळेस मोठ्या संकटात सापडतो परिवार, त्यावेळेस एकमेकांच्या साथीनं कसं उभं परत राहता येतं ते तेव्हा कळतं. आणि म्हणून आपलं घर बांधून ठेवणं हे ज्याचं त्याचं काम आहे. त्यातही विशेषतः ते महिलांचं जास्त मोठं असतं. कारण घर सांभाळणं म्हणजे फक्त स्वच्छता आणि स्वयंपाक नाही आहे. घर सांभाळणं म्हणजे घरातली ती एकता सांभाळणं. आपल्यामध्ये छोट्या मोठ्या मतभिन्नता झाल्या तरी काही बिघडत नाही. ही जी धर्माची व्याख्या केली ना भगवंतानं, ध पासून सुरू आणि म पर्यंत ही भगवद्गीता जी सांगितली, त्यामध्ये धर्म या शब्दाचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, असं नाही आहे. धर्म म्हणजे स्वकर्तव्य. मी जे कर्तव्य ग्रहण केलेलं आहे त्या कर्तव्याचा निर्वाह करणं म्हणजे धर्म. आणि ते जे कर्तव्य ते कसं असलं पाहिजे याची पण डेफिनेशन नंतर केली आहे. पण मी जर पिता असेल तर माझा धर्म पितृधर्म, आई असेल तर माझा धर्म मातृधर्म. मग त्या मुलाचं संगोपन करण्यासाठी मातृपितृधर्म. मी जर व्यवसायी असेल तर माझा व्यावसायिक धर्म. माझा धर्म काय? जर मी सैनिक असेल तर माझा क्षात्र धर्म. मी गृहस्थ असेल तर माझा गृहस्थ धर्म. मी जर नागरिक असेल या राष्ट्राचा तर माझा राष्ट्रधर्म. हा धर्म आहे. आणि हा धर्म साकारत असताना, हा धर्म करत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर तू हे युद्ध केलं नाहीस तर गडबड होणार आहे. तुला हे युद्ध करावंच लागेल, कारण हा तुझा धर्म आहे. तू क्षत्रिय आहेस, हा तुझा क्षात्र धर्म आहे. की हे जे नराधम अपराधी आहेत, ज्यांनी द्रौपदीच्या वस्त्रांना हात लावला, तिचं चिरहरण करण्याचा प्रयत्न केला, ती तुमची पत्नी आहे म्हणून नव्हे, तुझ्या देशातली कोणतीही स्त्री अशा पद्धतीनं अपमानित होत असेल तर अशा नराधमांना देहांत प्रायश्चित्त देणं हे तुझं काम आहे. आणि म्हणून तुला बाण चालवावे लागणार आहेत. अर्जुना, हा तुझा धर्म आहे. आणि या धर्मापासून तू जर विन्मुख झालास तर तुझी अशी अपकीर्ती होईल. अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययात संभावितश्च चाकीर्तिर् मरणाद पिरिच्यते. अरे, मरणापेक्षा भयंकर यातना तुला सहन कराव्या लागतील. मरणापेक्षा भयंकर असते अशी अपकीर्ती. आणि त्यामुळे तुझ्या धर्माचं पालन तुला करावंच लागेल. उठ अर्जुना, शस्त्र हातात घे आणि लढायला आरंभ कर. याला प्रश्न पडला की मग माझा धर्म हाच कसा काय, आणि मी कसं काय या धर्माचं पालन करावं? यापेक्षा गेलेलं बरं ना. मी आपला जाईन तिकडे संन्यास घेतो. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं बरं का, याच्यापेक्षा संन्यास बरा. हे कुठं घरातली कटकट रोज, यापेक्षा आपण वृंदावनला जाऊ. कटकट घरात नाही आहे, कटकट मनात आहे. आणि मनात कटकट असेल ना तर वृंदावनला जाऊन उपयोग काहीच नाहीये. तिथे पण जाऊन कटकटच करणार आपण. तर त्यामुळे आपल्या मनात आपण वृंदावन तयार केलं पाहिजे. हा गीतेचा खरा उपदेश आहे की आपल्या मनात आपण वृंदावन तयार करायचं. तो जो आनंद आहे, तो जो आनंदाचा झरा आहे, तो आपल्यात प्रवाहित करायचा. तो झरा प्रवाहित झाला की सगळी दुःख आपोआप दूर व्हायला लागतात. त्यामुळे आपलं स्मितहास्य, काल होमवर्क दिला होता, केला की नाही? आज दिवसभरात किती वेळा विसरलो आपण. सकाळी एकदा लक्षात आलं, पण नंतर कामाला लागल्यावर जे विसरून गेलो. आणि किती वेळा राग केला आणि किती वेळा चिडलो. हा उपवास आहे. श्रावण महिन्यातला एक उपवास आहे की दिवसभर राग करणार नाही, स्माइलिंग राहणार. स्मितहास्य माझ्या चेहऱ्यावर कायम विलसत राहील कृष्णासारखं. हे जमलं तर आपल्याला गीता आपण आचरली असं म्हणायला पाहिजे. मग कर्माची डेफिनेशन केली की कर्म म्हणजे काय. ही कर्माची डेफिनेशन फार अद्भुत आहे. आणि भगवान श्रीकृष्णांनी ते डेफिनेशन सांगतानाच सांगितलं, गहना कर्मनो गती.
तो श्लोक असा आहे, काय तो काकी श्लोक? त्यांनी सांगितलं गहना कर्मणो गती, अकर्मणश्च बोद्धव्यम बोद्धव्यम अकर्मण. हे कर्म अकर्म, मग त्याच्यानंतर विकर्म, अवघड आहे समजून घ्यायला. गहन आहे. त्यांनी सांगितलं गहन आहे म्हणून तर तुला विचारतोय बाबा, अवघड आहे, तू सोपं करून सांग. त्यानं सांगितलं 3 प्रकारचे कर्म आहेत, कर्म, विकर्म, अकर्म. याच्यावर मी फार विचार केला की काय भानगड आहे नेमकी, आणि हे सोपं करून कसं सांगता येईल. अजून ते सोपं असं करून सांगता येईल की काही कामं करत असताना आपली बुद्धी, आपलं डोकं आपल्याला सांगतं बाबा रे उठ, लाग कामाला, तुला काही ऑप्शन नाही आहे, हे तुला करावंच लागेल. कितीही कंटाळा आलेला असला आणि थोडी कणकण वाटत असली अंगामध्ये तरी देखील गृहिणीला उठावंच लागतं आणि स्वयंपाकाला लागावंच लागतं. काही पर्याय नाही आहे. आपण जर स्वयंपाक केला नाही तर आपलं घर उपाशी राहील. त्यामुळे स्वयंपाक करावाच लागेल. नोकरीवर जायचंय, दुकानी जायचंय, आपण नाही गेलो तर दुकान उघडणार कसं, मुलांना शिकवणार कोण, मग त्या शिक्षकाला जावंच लागतं. मन म्हणत असतं नाही ना, आजच्या दिवस नको जाऊ, रजा टाक, टाळून देऊ. पण बुद्धी म्हणते नाही, तुला हे करावंच लागेल. बुद्धी सांगते कर आणि मन म्हणतंय मला इच्छा नाही. मनाचा सपोर्ट नाहीये बुद्धीला, मन बुद्धीच्या सोबत नाहीये, मनाला खेचत जावं लागतं, बुद्धीच्या फरफटत जावं लागतं मागे. असं जे कर्म आहे जे बुद्धी करते पण मन कंटाळा करतं, ते साधारणतः आपल्या स्वार्थाचं असतं. त्याच्यामध्ये स्वार्थ कुठे ना कुठे निहित असतो. काय एक दिवशी नाही उघडलं दुकान तर काय होईल, अरे त्या दिवशीचं इन्कम जाईल ना, मग स्वार्थ असतो तो स्वतःचा काहीतरी फायदा असतो त्यामध्ये. आणि म्हणून त्यावेळेस बुद्धीचं म्हणणं मनाला ऐकावं लागतं. त्याला कर्म अशी संज्ञा दिली. याच्या बरोबर उलटी परिस्थिती पण काही वेळा होते की मन सांगतं मला हे काम आता करायचं आहे, आज मला जायचंच. बुद्धी म्हणते अरे नाही शोभणार तुला, तू नाही केलं पाहिजे हे काम, हे तुझ्या योग्यतेचं नाही, कोणी पाहिलं तर काय म्हणेल, तुझ्या घरची परंपरा काय, तू हे करू नकोस. मन म्हणतं नाही सॉरी मी करणार. आणि मग बुद्धीला फरफटत मनाच्या मागे जावं लागतं आणि अशी कामं करावी लागतात ज्याला बुद्धीचं समर्थन नसतं, पण केवळ मन मानत नाही म्हणून ते काम करतोय. त्याला विकर्म अशी संज्ञा दिली. विकर्म. कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. म्हणजे मन म्हणतंय कर, बुद्धी फरफटत मनाच्या मागे गेली, ते विकर्म. ते जनरली विकृतीकडे नेणारं कर्म असतं, ते माणसाला विकृत करून टाकतं आणि म्हणून त्याला विकर्म अशी संज्ञा दिली. आणि तिसरं जे आहे ते अकर्म. आता अकर्म या शब्दाला बहुतेक वेळा लोकांना असं वाटतं की अकर्म म्हणजे काही न करता बसून राहणे म्हणजे अकर्म. नाही, तसं नाही आहे. त्या कर्मफलाचा त्याग आणि हे कर्म मी केलंय त्या मीपणाचा त्याग करून जे जे कर्म केलं जातं ते सगळंच्या सगळं कर्म अकर्म या संज्ञेत बसतं. भगवद्गीता म्हटली की एक श्लोक अगदी सहज सगळ्यांना आठवतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ती सिरियल झाली महाभारत तेव्हापासून हा श्लोक पाठ झाला सगळ्यांना. मग मी आमच्या एका मुलाला विचारलं, बाबा रे तुला पाठ आहे? म्हणे पाठ आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. म्हटलं म्हणजे काय? सोपं आहे म्हणाले, फार सोपं आहे. अगदी सोपं. कर्मण्येवाधिकार असते म्हणजे कर्मण्याचा वाद रस्त्यावर करायचाच नाही. बरं, आपण अर्थ लावताना अगदी सहज असा अर्थ लावतो. बरं, मा फलेषु कदाचन म्हणजे कर्म करत राहा, फळ मिळणार नाही. काही काही होतात ना अशी कामं, किती राबा पण उपयोग काही नाही. तसं पण नाही आहे ते. फळ मिळणार नाही असं म्हटलेलं नाही. मा फलेषु कदाचन. तू त्या फळाची अपेक्षा करू नको, बस एवढंच कर. मिळणार तुलाच आहे, त्याच्याविषयी गॅरंटी आहे.
पण तू अपेक्षा केली की गोंधळ होणार आहे. तुम्हाला परफॉर्मन्स इंडेक्स तुमचा जर उंच करायचा असेल ना, तर हा श्लोक फार महत्वाचा आहे. ज्यावेळेस लर्न गीताचा उपक्रम सुरू झाला तर अनेक लोक संपर्कात आले. त्यावेळेस माझा नंबर अगदी सहज सगळ्यांकडे जात होता आणि एक नेपाळहून व्हॉट्सअपवर कॉल आला. म्हणलं संजय भैया थोडी मदत. म्हटलं बोला काय. अहो म्हणे आमच्या घरात थोडा गोंधळ झालाय. आमचा मुलगा 12वीच्या परीक्षेनंतर हॉवर्ड विद्यापीठात जाण्यासाठी एंट्रन्स टेस्टची तयारी मागची 2 वर्ष करत होता. 2 वेळा ती एंट्रन्स टेस्ट दिली आणि 2ही वेळा फेल झाला आणि त्यामुळे त्याच्या मनात अत्यंत नकारात्मकता तयार झालेली आहे. प्लीज त्याच्याशी तुम्ही बोला. म्हटलं द्या फोन. त्याला फोन दिला, त्याच्याशी काही गप्पा झाल्या आणि मग त्याला मी सांगितलं की तुला एक सोपा नियम सांगतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हा तो नियम आहे. म्हणजे काय. म्हटलं आता एक अटेम्प्ट मी सांगतो तसा कर. जसा मी सांगतो तसा तो अटेम्प्ट कर. एकदा परत दे परीक्षा. कधी आहे तुझी परीक्षा. तो म्हणाला 15 दिवसांनी आहे. म्हटलं छान कर तू आता हॉवर्डला ऍडमिशन घेणं हा विचार डोक्यातून काढून टाक. नाहीतरी आता 2दा फेल झालाय ना, म्हणजे तुला नाही मिळणार असं समज. पण तो जो काही अभ्यास तू करणार आहेस, तो अभ्यास करत असताना मला हे ज्ञान मिळावं म्हणून मी हा अभ्यास करतोय. मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर नाही मिळाली, काही फरक पडत नाही ऍडमिशन नाही मिळाली तर. अशा विचारानं पुढचे 15 दिवस तो अभ्यास करत राहा. हा एक प्रयोग आहे, कर म्हटलं हा प्रयोग. मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा न करता आणि मीपणाचा त्याग करून मी केवळ माझ्या मनाच्या समाधानासाठी हे काम करतोय असं समजून हे काम कर. त्यानं ते काम सुरू केलं आणि महिन्याभराने परत फोन आला. रिझल्ट आला होता त्याच दिवशी लगेच फोन आला. कोणाला भैया ऍडमिशन मिळाली आणि जसं तुम्ही सांगितलं तसंच केलं. मी हॉवर्डचा विचार सोडून दिला होता पण हॉवर्डमध्येच ऍडमिशन मिळाली. एकदा बिरबल आणि अकबर दोघेही शिकारीला गेले होते आणि प्रचंड पाऊस सुरू झाला. धो पाऊस. तो नाला असा वाहायला लागला. दोघेही झाडाखाली थांबले. घोड्यावर होते दोघेही आणि पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. ज्यावेळेस धो पाऊस पडतोय, आकाशात विजा चमकतायत आणि यांनी एक विलक्षण दृश्य पाहिलं. ते म्हणजे त्या नाल्याच्या पलीकडून एक माणूस धावत आला. त्याच्या डोक्यावर लाकडाची मोळी आहे आणि त्यानं भरकन उडी मारली आणि नाल्याच्या इकडच्या बाजूला आला. बादशाह पाहत राहिला. कमाल आहे, माझा घोडा सुद्धा एवढी उडी मारू शकणार नाही अशी उडी या माणसानं मारली. त्यानं बोलावलं जवळ. तो युवक जवळ आला आणि बादशहानं त्याला सांगितलं कमाल आहे तुझी, फार सुंदर उडी मारलीस तू, मी प्रसन्न आहे, पण मला परत एकदा पाहायची आहे की तू ही उडी मारू शकतोस का. तो म्हणे मी रोजच मारतो, आज काय वेगळं थोडी केलं, रोज मी हे करतो. नाही म्हणाला आमच्या समोर परत एक कर. जर तू दुसऱ्यांदा परत अशीच उडी मारलीस तर एक सोन्याची मोहर तुला मी देईन. आणि बिरबल खुदकन हसला. बादशाहनं चमकून पाहिलं. बिरबल हसतोयस का. नाही काही नाही खावीन. आणि मी याने ती लाकडाची मोळी परत डोक्यावर घेतली. थोड्या अंतरावर गेला. तिथून पळायला सुरुवात केली आणि आता उडी मारायचा क्षण आला आणि तिथे झालेल्या चिखलात सटकन पाय सटकला आणि तो युवक खाली पडला. बिरबल दुसऱ्यांदा हसला. बादशाहनं परत पाहिलं आणि विचारलं बिरबल तू का हसलास परत. बिरबलनं सांगितलं नाही जमणार खावीन, नाही जमणार. अरे म्हणे तू आधी तर आला ना तिकडून तिकडे. आधी आला तेव्हा फक्त लाकडाची मोळी होती त्याच्या डोक्यावर, आता त्याच्यावर सोन्याची एक मोहर चढली आहे. हा भार त्याला पेलवणार नाही. तो उडी मारू शकणार नाही कारण अपेक्षाचं ओझ आहे डोक्यावर. अपेक्षेचं ओझ आहे की मला आता उडी मारली तर सोन्याची मोहर मिळेल. त्या अपेक्षेनं त्यांनी काम केलंय, तो यशस्वी होणार नाही. ज्या क्षणी अपेक्षा सोडून तो काम करेल त्यावेळेस तो सहज काम करणार आहे. हे सहज काम करणं हे आपलं परफॉर्मन्स इंडेक्सला वाढवणं असतं. आपली कार्यक्षमता उंच करणं असतं. कोणत्याही क्षेत्रात आपण कार्यरत असू, आपण विद्यार्थी असू, आपण व्यवसायी असू, आपण एखाद्या कंपनीचे CEO असू, काहीही आपलं काम असेल तर तिथे डोक्यावरची सोन्याची ही मोहर काढून फेकली की परफॉर्मन्स नीट चालू होतो. माणूस उत्तम काम करू लागतो. त्याला अकर्म ही संज्ञा आहे. अकर्म म्हणजे जिथे तुमची बुद्धी सांगते कर
आणि मन त्याला पाठिंबा देतं की अरे मला पण हे करायला आवडतं. ही घटना तेव्हाच घडते जेव्हा काही अपेक्षा नसते. तेव्हाच ही घटना घडू शकते की मन तुमच्या बुद्धीच्या पाठीशी खंबीर उभं राहतं. राजस्थान युवक मंडळाचे कार्यकर्ते अनेकविध उपक्रम करत असतात. मग त्यांनी आणलेला जाणता राजा असेल, दरवर्षी त्यांचा होणारा सामूहिक परिचय संमेलनाचा कार्यक्रम असेल, संगमनेर फेस्टिवल सारखे कार्यक्रम असतील, हे सगळे कार्यकर्ते एक दिलानं एकजुटीनं उभे राहतात, काम करतात. अपेक्षा काहीच नाही, शून्य अपेक्षा. काय पेपरमध्ये फोटो नाही, नाव नाही, कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय हे काम ते करत राहतात. त्या कामातून त्यांना आनंद मिळतो आणि त्या कामातून मिळालेला आनंद, ती प्रसन्नता त्यांच्या घरातल्या आणि व्यवसायातल्या कामात नंतर त्यांना उपयुक्त ठरते, कारण प्रसन्न झालेलं असतं मन. हे अकर्म आहे. बुद्धी म्हणते कर, मन म्हणतं मला फार आवडतं. दोघं मिळून हे काम करतायत, पण अपेक्षा काही नाही, शून्य अपेक्षा. हे शून्य अपेक्षांनी झालेलं जे काम आहे त्याला अकर्म अशी संज्ञा आहे. अकर्म म्हणजे त्या कर्तापणाचा भाव सोडून द्यायचा. कर्मण्येवाधिकार असते मा फले, त्या फळाचा त्याग करायचा म्हणजे अकर्म. आणि हे इतकं सोपं आहे. आपल्याला वाटतं कसं काय शक्य असं, म्हणजे काय काहीच, तुम्ही आंब्याची कोय लावली तर आंबाच येणार आहे पक्का, दुसरं झाड येणार नाही, आंब्याचंच येणार आहे हे पक्का आहे. फक्त फळं मलाच लगेच मिळाली पाहिजे या अपेक्षेतून बाहेर निघायचं. नाही तर एकदा एका आमराईतल्या माळ्यानं माकडांना आंबे खाताना पाहिलं आणि खूप चोप दिला, काठीनं मारलं. म्हणून ते सगळे वानर तिथून पळाले आणि त्यांनी बैठक घेतली. आणि बैठक घेतल्यानंतर ठरलं की आपण स्वतःची आमराई उभी केली पाहिजे. मग त्यांनी कोया गोळा केल्या. त्यातला एक जाणकार, त्यातला तज्ज्ञ तो म्हणाला मी झाडावरून सगळं पाहिलेलं आहे कसं करतात, खड्डे घ्यावे लागतील. मग सगळ्यांनी खड्डे तयार केले, त्याच्यामध्ये त्या कोयी टाकल्या, परत खड्डे बुजवले, नारळांच्या वरवंट्या आणल्या, त्यांनी पाणी नदीतून आणलं, तिथं घातलं. आता येईल म्हणाले झाड. 5-6 दिवस झाले हो, झाड आलंच नाही. हे रोज येऊन पाहायचे झाड आलं की नाही, झाड आलं की नाही. 5-6 दिवसांनी एकाने विचारलं आपण थोडं पाहायचं का, आतल्या आत आला असेल कदाचित, मुळ्या बिळ्या तरी आल्या असतील, काहीतरी आलं असेल, पाहायला पाहिजे. मग त्यांनी उकरून पाहिलं, थोड्या थोड्या मुळ्या आल्या होत्या, खुश झाले, परत लावून टाकलं वरतून, परत माती टाकली. 4 दिवसांनी अजून अंकुर कसा आला नाही. पाणी तर रोज घालतोय आपण, पण अंकुर फुटलाच नाही अजून. नाही, आधी आत येतो ना, आत अंकुर आलाय की नाही पाहायला पाहिजे, उकरून पहा. परत सगळं उकरलं, कोय बाहेर काढली, पाहिली, थोडंसं आलं होतं, परत दाबून टाकलं. असं 4-6 वेळा झाल्यानंतर ती मुळंही गेली आणि ते अंकुरही गेलं, काहीच राहिलं नाही हातात. आपलं अनेक वेळा असं होतं, आपल्याला एवढी घाई असते की ताबडतोब झाड आलं पाहिजे, आज लावलं की उद्या आलं पाहिजे. ताबडतोब फळाची अपेक्षा, आज झाड लावलं उद्या फळच मिळालं पाहिजे. असं कधी शक्य नाही. कदाचित पुढच्या पिढीला मिळतील फळं, आपल्याला मिळणार नाही असा विचार करून लावा, 5 वर्षात तुम्हाला मिळतील. पण त्यातला जो आनंद आहे, ते झाड वाढताना पाहणं, त्याला नवी पालवी आलेली पाहणं, तो वसंतात त्याचा सुगंध, त्याला आलेला मोहर, त्याच्यावर येणारी कोकिळा, तिचं ते गुंजनगान, ते ऐकणं, यामधला जो आनंद आहे तो आनंद घेत राहायचा. फळाची अपेक्षा नाही, येईल तेव्हा येईल. तुमच्या झाडाला सुंदर फळं आल्याशिवाय राहत नाहीत, कारण तुम्ही प्रेम करायला लागता त्या झाडावर आणि त्यातून ती फळं छान निर्माण होतात, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे आपण जे काही कर्म करणार आहोत ते कर्म अकर्म असलं पाहिजे, अकर्म अधिक करावं असं त्यांनी सांगितलं. पण मग स्वकर्म म्हणजे नेमकं काय, हा परत प्रश्न शिल्लक राहिला की स्वकर्म कसं करायचं. माझा धर्म म्हणजे स्वकर्म असं तू जे म्हणतोय त्याचा नेमका अर्थ काय. त्याला जे उत्तर दिलंय ते फार सुंदर आहे. त्यानं सांगितलं पहिली गोष्ट ही लक्षात ठेव, तू तुझं काम कर, तू दुसऱ्यांचं कॉपी करतो ना तिथंच तुझी गडबड आहे. दुसऱ्यांची कॉपी करता कामा नाही, तुझं काम तू कर, त्याचं काम तो करेल, त्याचं काम तू करायला गेलास आणि त्याची कॉपी करायला गेलास तर गडबड झाल्याशिवाय राहणार नाही. तू कॉपी करू नकोस. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. स्वधर्मे निधनम श्रेय. स्वतःच्या धर्माचं पालन करता करता मरण आलं तरी चालेल, निधनम श्रेय चांगलं येत आहे.
परधर्मो भयावह. तू दुसऱ्याकडे पाहून त्याची कॉपी करायला लागला, परत दुसऱ्यांचा धर्म तू स्वतःचा आहे असं समजून काम करायला लागला, गडबडच होईल. किराणा दुकानदार होता, त्याच्या शेजारी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारा माणूस, त्याची गाडी आली ऑडी. पूजा करायला किराणा दुकान, कसं का ऑडी, चांगली इन्व्हेस्टमेंट झाली म्हणे, चांगले रिटर्न आले, शेअर विकून टाकले, ऑडी घेतली. बरं आहे बा तुझं. मी आपलं घामच काढत बसतो दिवसभर, रिटेल परचुटन चालू असतं. याच्या डोक्यात आलं आपण पण तेच करावं. सगळं भांडवल हळूहळू कमी करत करत दुकानातला माल कमी केला आणि शेअर विकत घेतले. त्याला काहीच अभ्यास नाही हो शेअर मार्केटचा, यानं शेअर विकत घेतले आणि 15 दिवसात वाटोळ झालं त्याचं. परधर्मो भयावह स्वधर्मे निधनम श्रेय. आपलं काम आपण केलं पाहिजे. मग आपलं काम काय आहे हे शोधायचं कसं? त्यासाठी आत उतरावं लागतं. ते आत उतरणं जे आहे ना, तीच खरी राधा आहे बरं का. राधा या शब्दाचा अर्थच मोठा मजेदार आहे. त्या दिवशी पूज्य राधाकृष्णजी महाराजांनी फार सुंदर सांगितलं की आपण आधी भक्ती केली, आता राधा आली आहे, आता कृष्णाचा विचारही मागोमाग येईल. तो कृष्णाचा विचार राधा बनल्याशिवाय खरंच येत नाही. राधा या शब्दाचा अर्थच मोठा गमतीदार आहे. तो धारा या शब्दाचा उलटा शब्द आहे. धारा उलट केलं की राधा शब्द तयार होतो. आणि धारा म्हणजे जी बाहेर वाहते, आत उतरत नाही, फक्त बाहेरचं पाहतोय, बाहेरचं ऐकतोय, बाहेरच बोलतोय, आत उतरत नाही. ज्या क्षणी आपण शांत होतो आणि आत उतरतो त्यावेळेस ती जी धारा आहे ती राधा झालेली असते आणि आत उतरायला लागलेली असते. आणि मग आत उतरून ज्यावेळेस आपण आपलाच शोध घेतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं काम नेमकं काय. त्यानं सांगितलं तू स्वतःचं काम कर, तुझ्या आतमध्ये जे ते बाहेर काढ. पेन्सिलनं जर चांगलं चित्र काढायचं असेल तर पेन्सिलला टोक काढावं लागतं, आतलं शिसं बाहेर काढावं लागतं. आतलं शिसं जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ती पेन्सिल चांगलं चित्र चितारू शकत नाही. पण ते टोक बाहेर काढण्यासाठी त्या पेन्सिलला सुद्धा एका पेनफुल प्रोसेस मधून जावं लागतं. स्वतःला शार्पनर मध्ये टाकावं लागतं. त्या टोककरण यंत्रामध्ये गरगर गरगर फिरावं लागतं. स्वतःची सालं काढून घ्यावी लागतात, तेव्हा त्या पेन्सिलचं टोक त्यातलं आतलं शिसं बाहेर येतं. ते शिसं बाहेर आल्याशिवाय उत्तम चित्र कागदावर निघू शकत नाही. तसं आपल्या आतमध्ये जे आहे ते बाहेर काढायला शिकलं पाहिजे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था खरं तर या विषयावर आधारित झाली पाहिजे, गीतेच्या विचारावर. कारण गीता काय सांगते, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिम लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. स्वे स्वे कर्मण्यभिरतस, तुझ्या आतमध्ये जे आहे ते बाहेर काढ. स्वे स्वे कर्मण्यभिरतस, आणि त्याच कामामध्ये तू रममाण होऊन जा. स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धिम लभते नरः. अशांना सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला वाटतं सिद्धी म्हणजे काहीतरी अंगारा हातातून काढणं ही सिद्धी आहे. नाही, आपलं काम छान करणं ही सिद्धी आहे आणि सहज करणं ही सिद्धी आहे. आणि त्यालाच योग असं म्हटलं, योग कर्मसु कौशलम. कौशल्यानं आपलं काम करता यायला लागलं की तोच योग आहे. माझ्या आतमध्ये जर चित्रकार आहे तर तो चित्रकार मला बाहेर काढता आला पाहिजे. पण आपल्याकडे गडबड होते. आपल्याकडे आई वडील आपल्यापेक्षा शेजारच्या घरात काय फुल फुलतंय तिकडच लक्ष आहे. मग तिकडं गुलाबाचं फुल आलं आणि माझ्या घरात झेंडूचं फुल आहे. मग माझ्या घरातल्या झेंडूच्या कुंडीत तो जे काही खत घालतोय ते इकडं घालायला लागला तर घोटाळाच होणार आहे. ते फवारे मारायला लागला तर घोटाळा होणार आहे. तुझ्या घरात झेंडू आहे, तो छान टवटवीत फुलावा, यासाठी तुला झेंडूसाठी जे करायचं ते केलं पाहिजे. गुलाब त्याच्या घरी आहे, तुझ्या घरात झेंडू आहे, आणि झेंडू तितकाच सुंदर आहे जितका गुलाब आहे. पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. ते शेजारच्यांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन हा बदलावा लागतो. आपल्या आत काय ते बाहेर काढता आलं पाहिजे. अनेक पालकांना संगमनेरातले अनुभव आहे की त्यांच्या मुलांच्या बाबतीत ज्यावेळेस ते माझ्याशी बोलायला यायचे, एक आई होती सारखी म्हणायची, अहो काय माझ्या मुलाला गणित जमत नाही हो, कसं काय पास होईल, कसं काय पास होईल, 10वीची परीक्षा कसा पास होईल. म्हटलं होईल, तुम्ही काळजी करू नका, चांगलं आहे त्याचं. काय दिवसभर चित्र काढत बसलाय.
म्हटलं चित्र किती छान काढतोय, त्याला नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन मध्ये जायचंय, NID हे त्याचं स्वप्न आहे, तिकडे जायचंय त्याला. म्हणे काय चित्र काढून होतं का, गणित आलं पाहिजे. म्हटलं तुम्ही नका काळजी करू, थांबा. 92% पडले हो त्याला 10वीला, चांगले पडले टक्के, पण NID ला काही ऍडमिशन मिळाली नाही. मग त्यानं NIFT ला प्रयत्न केला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. प्रयत्न केला, तिथे त्याला ऍडमिशन मिळाली, पण कॅम्पस मिळालं पटना बिहारमध्ये. बिहारला कसं काय पोरगं पाठवायचं. म्हटलं पाठवा तुम्ही, काळजी करून जाऊन पाहून या. गेले, पाहून आले. अतिशय छान कॅम्पस, विश्वास बसला, मुलगा टाकला. पहिल्या वर्षीच मुलाला 5 लाखाचं बक्षीस मिळालं चांगलं चित्र काढल्याबद्दल, तेही नितीश कुमार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आणि मग त्याचं ते चित्र वेगवेगळ्या प्रदर्शनांमधून गेलं, थेट दुबईपर्यंत जाऊन आलं. आणि त्याच्यासाठी 1 महिन्याची अत्यंत उत्तम अशा डिझायनर्स बरोबर काम करायची संधी मिळाली. आणि एक दिवशी तो मुलगा आला, तो म्हणाला मी लिहिलं होतं NID, पण आता मला बदलायचंय. त्याचं ते NIFT पूर्ण झालं. म्हटलंय बा, कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात. तुला ऍडमिशन मिळाली, मग तू नाही म्हणाला तर मी मान्य करीन. तुला ऍडमिशन मिळाली का NID ला? तो म्हणे मिळाली नाही, पण मिळेल. काय कॉन्फिडन्स हो. मी म्हटलं मिळाल्यावर पाहू. तो म्हणे नाही, इकडची ऍडमिशन जाईल, मला IIT मध्ये जायचं, IIT गुवाहाटी. ऍडमिशन मिळाली म्हणाले. गेला IIT गुवाहाटीला, म्हणजे जायचं निश्चित केलं, पैसे भरून टाकले. पण म्हटलं मला ते NIDचं तुझं सर्टिफिकेट आणून दाखव, ते ऍडमिशन लिस्ट मला पाहिजे. आठवड्याभराने परत आला, ऍडमिशन लिस्ट हातात घेऊन आला. माझ्या हातात लिस्ट टाकली, म्हटली माझं नाव वाचा. मी आपलं खालून पाहायला सुरुवात केली. आपल्या पोरांवर आपल्याला असाच भरोसा असतो, आपण खालून पाहत. त्याचं नाव 1 नंबरला होतं. 1 नंबरवर त्याचं ऍडमिशन झालेलं, ओपन कॅटेगरी मधून. काय अभिमान आहे. मग आता परत फोन केला होता, किती पैसे मिळतात बाबा, पगार कसा आहे? भरपूर पगार आहे, अतिशय चांगलं काम करतोय. आपल्या हरीश आसावांचा मुलगा आहे, सरला आसावांचा मुलगा आहे, अप्रतिम काम करतोय. त्याला बोलावलं, त्याच्या छातीवर ध्रुव स्टारचा लोगो, एक मोठं मेडल त्याच्या छातीवर लावलं. समोर नंदू जाजू बसलेत. मला सहज आठवलं, एक माणूस पाहिला की एकेकाची स्टोरी आठवते. यांच्या मुलांना लिहिलं होतं 8वीत असताना, 10वीत असताना, मला IIM मध्ये जायचं. IIM. मग आधी CA झाला. मुलं आहेत, शेवटी थोडं खालीवर होतं, काय एवढं काळजी करायचं कारण नसतं. अनेक वेळा यायचा की आता हे कसं करायचं, ते कसं करायचं. म्हटलं तुला IIM ला जायचंय, पक्क लक्षात ठेव, CA होशील. झाला, दुसऱ्या अटेम्प्टला CA झाला. 1-2 वर्ष प्रयत्न केला. ते IIM ची परीक्षा देत होता. पहिल्यांदा नकार आला, दुसऱ्यांदा नकार. म्हटलं तू आता 3ऱ्यांदा प्रयोग करणार आहेस ना. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ते सोड आता म्हटलं, तू फक्त आता तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. आणि एक दिवशी आला फोन, IIM बेंगलोरला सिलेक्शन झालं. किती आनंदाची गोष्ट आहे. आमचा कृष्णा सोमानी आहे, IIM ला गेला. एक मूल, कृष्णाच ना IIM, एक मूल अशा पद्धतीनं त्यांची स्वप्न पूर्ण करतो. का करतो? कारण आत काय ते बाहेर काढलं जातं. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिम लभते नरा. बाकीच्या सिद्धी पण मिळतात, नाही मिळत असं नाही आहे. ज्यावेळेस मी स्वतः भगवद्गीता पाठ करत होतो आणि रोज अर्धा-पाऊण तास भगवद्गीता म्हणत होतो ना, त्यावेळेस एक चमत्कार घडला. मला असं लक्षात यायला लागलं की माझं वाचन खूप वेगात होत आहे. आणि त्या पानाकडे पाहिलं की ते पान असं ओढलं जात आहे आतमध्ये. मला आश्चर्य वाटायला लागलं. मी माझी स्वतःची टेस्ट करून घेतली 2-4 लोकांकडून की कोणतंही पुस्तक काढायचं आणि मला कोणतंही पान काढून द्या आणि मला जमतंय का पहा. आणि जमायला लागलो. मी खुश झालो. म्हटलं वाह, जमलं. अहंकार आला की लगेच जाते सिद्धी. नुसतं असं मनात आलं आणि 4-8 दिवसात गायब झालं. ते परत करता येईना. त्या सिद्धी ज्या आहेत ना, या टेम्पररी येतात आणि जातात. त्यांचाही अहंकार मनात येऊ देता कामा नये, ही ती शिकवण होती. म्हणजे खरं तर 50व्या वर्षी मी भगवद्गीता पाठ केली. सगळी तुम्ही प्रचंड पाठ थोपटली माझी 5 वर्षापूर्वी. आणि मी फुललो होतो ना जरा.
आता 82 वर्षाच्या म्हातारे पाठ करायला लागले. सगळा अहंकार नष्ट केला. ती भगवद्गीताच आहे. ती आई अशी आहे की तुमच्यावर प्रेमही करते आणि चुकत असाल तर खेचूनही खाली घेते. आपल्याला मर्म लक्षात घेतलं पाहिजे. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिम लभते नरहा, हे आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी आपल्याला करता यायला लागेल त्या दिवशी भगवद्गीता आपल्याला समजली. मग आपल्यात सर्वोत्तम काय ते बाहेर काढता आलं पाहिजे. आणि हे करत असताना वेगवेगळ्या प्रकारची तप करावी लागतात. सोपं नाही आहे. तप तर करावंच लागेल. थोडे प्रयत्न करावे लागतात. थोडं स्वतःला तापवावं लागतं, थोडं ताणावं लागतं. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं, करावं लागतं. त्याला पर्याय नाही आहे. तुम्ही जे काही ठरवाल ते अत्यंत मनोभावे करणं. मार्क कमी पडले मुलांना म्हणून मला कधीच काळजी वाटत नाही, पण मेहनत कमी पडली तर काळजी वाटायला लागते. मी हाच प्रश्न विचारतो त्यांना. मार्क कमी पडले, नथिंग टू वरी. पण तू जर मेहनत जास्त केली असती आणि तुला जास्त मार्क पडले असते असं जर वाटत असेल तर मात्र काळजीचं कारण आहे. आणि मुलं मान्य करतात की माझी मेहनतच कमी पडली. मग काय, थोडी मेहनत वाढवावी लागेल, दॅट्स ऑल. म्हणजे पुढच्या वर्षी जाशील पुढे. इतकं सोपं आहे. पण तप तर करावं लागेल, स्वतःला तापवावं लागेल. मी उद्या काही मुलं घेऊन येईल मुद्दाम तुम्हाला दाखवायला. काय तापवतात ती मुलं स्वतःला आणि काय तप करतात आणि काय घडतं ते मुद्दाम दाखवायला घेऊन येतो काही मुलं. काही इथे बसलेली आहेत. यातल्या काही मुलांनी आहाराच्या संदर्भातलं तप स्वीकारलं. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हे कळालं. युक्त आहार आणि युक्त विहार. आहार आणि विहार युक्त करायचं. मग सकाळी 45 मिनिटांची योगासनं करायची आणि जेवताना संयमानं जेवायचं. ॲडोलसन्स ओबेसिटी नावाचा एक प्रकार या देशामध्ये जो घुसलाय, साधारणपणे 25 वर्षांपूर्वी जे अमेरिकेचं प्रमाण होतं की कुमारावस्थेमधली जी मुलं आहेत, टीनएज मधली मुलं 13 ते 19 या एज ग्रुपमधली जी मुलं आहे, या मुलांमधली ओबेसिटी म्हणजे स्थूलता ही प्रमाणापेक्षा जास्त वाढते. आणि या मुलांमधलं एकूण स्थूलतेचं प्रमाण हे भारतात, जे अमेरिकेत 25 वर्षांपूर्वी होतं ते आता भारतात 20%, म्हणजे 100 पैकी 20 मुलं अशी झाली आहेत. आणि समस्या आहेत. आजची समस्या, आज काय घडलं ते सांगतो. मी आज पुण्यात होतो सकाळी आणि आता 6 वाजता मी परत इथे पोहोचलो. पुण्यातल्या एका शाळेमध्ये 10वीचा एक मुलगा चालता चालता पडला आणि अटॅक येऊन गेला. 10वीत. काय घडतंय हे आपल्यासोबत? कारण आपला आहारावरचा कंट्रोल सुटलाय. आपण नाही ते खायला लागलोय. मैद्याचे पदार्थ असतील, बेकरीचे पदार्थ असतील, फास्ट फूड असेल, पॅक्ड फूड असेल, हे पदार्थ खाल्ल्यानं ती स्थूलता वाढते आणि त्या स्थूलतेमुळे हे सगळे प्रकार सुरू होतात. 10वीच्या मुलाला हार्ट अटॅक, हार्ट फेल. वी कॅनॉट इमॅजिन. कारण खेळतच नाहीत मुलं. ती नीटच्या तयारीतला लागली आहेत. नीट म्हटलं, अरे पहिले पोरं नीट करा, मग नीटचं पाहू आपण. केवढं वजन झालंय. युक्त आहार विहारस्य संकल्प करावा लागतो त्यासाठी. या मुलांनी संकल्प केलं. महिन्यात 10-10 किलो वजन कमी केलेत त्यांनी. एका महिन्याला 10 किलो वजन. आश्चर्यानं थक्क व्हायला होतं यांचा दृढ निश्चय पाहिला की. पण तो दृढ निश्चय जागवावा तर लागेल ना. आहाराच्या बाबतीत आणि वाणीच्या बाबतीत, या दोन्ही बाबतींमध्ये गीता बोलते हे जीभ जी आहे ना तीच डेंजर आहे आपली. आणि त्याच्यासाठी एकच योगासन आहे. हो, काय योगासन आहे? अतिशय सोपं आहे. तुमची हनवटी आहे ना, ती हनवटी जी आहे ती राईट साईडला घेऊन जायची. अशी करा बरं, अशी राईट साईडला. आणि मग अशी पटकन लेफ्ट साईडला आणायची खांद्यापर्यंत. आणि असं 3 वेळा करायचं. हे कधी करायचं? आपल्याला आवडणारे पदार्थ समोर आले की हा व्यायाम करायचा. नाही नाही नाही, त्रिवार नाही म्हणायचं. आणि तुमच्या लक्षात येईल की आपलं वजन वाढायचं थांबलंय. यत्तद अग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम.
आत्मबुद्धी प्रसादजम. काय अर्थ आहे या श्लोकाचा? अद्भुत अर्थ आहे. यत्तद अग्रे विषमिव, जे अग्रभागी तुम्हाला विषासारखं लागेल, यत्तद अग्रे विषमिव परिणामे मृतोपमम, पण परिणाम मात्र अमृतासारखा असेल, अशी सगळी सुख जी आहेत, तत्सुखम सात्विकम प्रोक्तम, ते सगळं सुख सात्विक सुख समजलं पाहिजे. ते आत्म्याला आणि बुद्धीला प्रकाशमान करून टाकतं, तुम्हाला आनंदित करून टाकतं. आत्मबुद्धी प्रसादजम. आणि याच्या बरोबर उलट तेही सांगितलं, विषयेंद्रिय संयोगात यत्तद अग्रे मृतोपमम. विषयेंद्रिय संयोगात, विषयेंद्रिय संयोग म्हणजे काय? तर विषयाचा आणि इंद्रियाचा संयोग झाला म्हणजे मिसळचा आणि जिभेचा संयोग झाला. विषयेंद्रिय संयोगात यत्तद अग्रे मृतोपमम. वा 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 वा, काय मस्त आहे, काय मस्त आहे असं वाटलं. आणि मग दुसऱ्या दिवशी पोटात जी ऍसिडिटी उठते, आहा हा हा हा, परिणामे विषोपमम. परिणाम ज्याचा विषासारखा आहे. परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. असं जे सुख आहे ते राजसी सुख आहे असं समजायचं. आणि तिसरं सुख सांगितलं तामसी. ते तर फारच इंटरेस्टिंग आहे. यदग्रे च अनुबंधेच, यद अग्रे च अनुबंधेच, म्हणजे अग्रभागी पण भारीच लागतं आणि आतमध्ये पण भारीच लागतं, मजाच मजा. असं जे सुख आहे, यदग्रे च अनुबंधेच सुखम मोहनमात्मनः, ते सुख जे आहे ते तुमच्यावर मोहिनीच टाकतं, तुम्हाला संमोहित करून टाकतं. निद्रालस्य प्रमादस्य, निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामस मृदाहृतम. ते सुख निद्रा म्हणजे झोपून राहावं वाटणं, आळस, प्रमाद, हे सगळं जे आहे ना हे तामसीच समजायचं. भली मजा वाटत असेल पण उपयोग काहीच नाही त्याचा. आणि खाण्याच्या बाबतीत तर हे एवढं पक्क लक्षात ठेवायचं की आपली जीभ खाण्याच्या मामल्यात हे आसन करायचं, बिलकुल करायचं. आणि आपण आपलं वजन संयमित ठेवायचं, म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही ना, नाही तर तो येणार, पक्का येणार. त्यामुळे जिभेचं हे खाण्यापिण्याच्या बाबतीतलं, आणि खाण्यापिण्यातही काय खावं काय खाऊ नये याच्या बाबतीत 3 श्लोक आहेत. आसन एकच आहे पण खाण्यावर 3दा लक्ष दिलं देवानं, 3दा नाही, पुन्हा ते युक्ताहार विहार पण सांगितलं, 4थ्यांदा लक्ष दिलं. 4 श्लोक आहेत केवळ खाण्याच्या बाबतीतले. आणि आसन फक्त एक, कारण आसन दिवसातून एकदाच करायला सांगितलंय आणि दिवसातून 5 वेळा खातोय हा, तर ते 5 वेळा खाऊन 4 श्लोक तरी किमान देऊन टाका याला, असा विचार करून 4 श्लोक दिलेत. आणि आपण काय खायचं आणि काय खाऊ नये याचा संयम, हाच यमनियमातला सगळ्यात महत्वाचा संयम सांगितला. श्रावण महिना आणि त्यातलाही श्रावणी सोमवार हा तो संयम करण्याचा दिवस असतो की आपण आपल्या जिभेवर, पण त्या दिवशी काय पार्टी असते घरात. श्रावणी सोमवार म्हणजे चेंज, एन्जॉय. बटाट्याचा कीस, रताळ्याचा कीस, रताळ्याची खीर, साबुदाणे, साबुदाण्याचे वडे, भगर, सकाळी ओली भगर तर संध्याकाळी सुक्की भगर, नानाविध. आणि बटाटे उकडलेले, आहा हा हा, काय छान लागतात तो. आणि आपण मस्त आनंदात ते सगळं खात राहतो. कसला उपास केला आपण? आपण उपास केलाच नाही. खाण्याच्या बाबतीत जसं सांगितलं तसं वाणीच्या बाबतीत पण सांगितलं. जिभेची 2 कामं जी आहेत ना ती दोन्ही गडबड आहेत. आणि वाणीचं तप जे सांगितलं ते इतकं अद्भुत आहे, ते जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरलं तर आपला पराजय होऊच शकत नाही. विजयाचं अत्यंत मोठं सूत्र दिलं वाणीच्या तपाचं. ते वाणीचं तप जे सांगितलं त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तपोच्यते. त्यातली पहिले 2 शब्द फार महत्वाचे आहेत. अनुद्वेगकरम वाक्यम, इतरांच्या मनाचा उद्वेग होणार नाही, अनुद्वेग, इतरांच्या मनाचा उद्वेग होणार नाही अशी वाक्य, अनुद्वेगकरम वाक्यम, अशी वाक्य बोलावीत. ती कशी असावीत? सत्यम,
आपल्याकडे गडबड आहे. आपण खरं बोलताना इतकं टोकाचं आणि टोकदार बोलतो, आणि मी तर खरं बोलणारच, मी कशाला खोटं बोलू असं सांगून अतिशय टोकदार टोचणीनं इतरांच्या मनाचे फुगे फोडायचं काम आपण करतो. तिथं सांगितलंय सत्य बोल, आपण पुढं ते कसं बोला ते सांगितलंय. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय, ते अत्यंत प्रिय असं बोलायचं, मधुर असं बोलायचं. सत्यम प्रिय हितंच ते हितकारी पण असलं पाहिजे. स्वाध्यायाभ्यसनंचैव, स्वाध्याय करायचा आणि अभ्यास करायचा, ह्याची प्रॅक्टिस करायची. स्वतःच्या मनाचा विचार करायचा आणि मग याची प्रॅक्टिस करायची की माझ्या तोंडून असं वाक्य तर निघालं नाही ना दिवसभरात ज्याच्यामुळे इतराला कोणाला वाईट वाटलं असेल, आणि वाटलं असेल तर लगेच फोन करून सांगायचं, सॉरी माझ्या तोंडून हा बाण निघून गेला अनावधानानं, क्षमा करा मला. लगेच त्या दिवशी संपून टाकायचा विषय. पण जर नमस्कार केला दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन, तर तिथे पण तो थांबतो. आणि म्हणून जिथून सुरुवात केली तिथंच येऊन परत थांबतो. स्वाध्यायाभ्यसनंचैव, हा जो अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. ते रोज 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 करावी लागते. ती अशी 1-2 दिवस करून नाही चालत. त्यामुळे आजपासून आपण हे सुरू करूया की रोज सकाळी, उद्यापासून रोज सकाळी नमस्कार. आणि उद्या आणि परवा 2 दिवस आपल्याला होमवर्क आहेच. काय होमवर्क दिलेला आहे? कीप स्माइलिंग, सतत हसत राहायचं. अगदी घराला आग लागली तरी क्या बात आहे, आग. तुम्ही पहा करून, एकाच्या घराला लागली आग, रडत बाहेर आला, हाय हाय काय झालं काय झालं काय झालं, आग लागली. त्याच्या शेजारचा आला रे म्हणे, कालच विकलं ना घर, हे तुझं थोडी आहे, काल तर झाले पेपर साईन, तुझं नाही घर आता त्याचं आहे. अरे मी विसरलोच म्हणाला, खुदकन हसला. आपलं नाही घर. तेवढ्यात पोरगं धावत आलं त्याचं. आणि मुलांना वडिलांना निरोप सांगितला. ज्यांना आपण घर विकलं त्यांचा एवढ्यात फोन आला, त्यांनी सांगितलं भाऊ मी शाबूत घर घेतलं होतं, पण अजून आत प्रवेश केलेला नाही, ताबा घेतलेला नाही, त्यामुळे आता व्यवहार गेला. परत रडायला लागला तो. म्हणजे घर आपलं तोपर्यंत आपण रडत होतो, आणि घर आपलं नाही म्हटल्या म्हटल्या हसायला लागलो, आणि परत घर आपलं झालं तर परत रडायला लागलो. म्हणजे आपलं रडणं कशावर अवलंबून आहे? त्या ममत्व भावात आहे. ते माझं माझं, तिथे आपलं रडणं आहे. मग शेजारच्याने सांगितलं, अरे कमीत कमी फोन कर ना अग्निशामकला. और केव्हाचा करतोय म्हणे, उचलतच नाही फोन. म्हणे असं कसं? नाही म्हणे मी रिंग देतून कट करतो, रिंग देतून कट करतो, म्हणजे मला परत त्यांचा फोन यायला नको का? मिस कॉल देतोय. म्हणजे ते फोनचा 1 रुपया वाचवण्यासाठी मिस कॉल देतोय, म्हणजे त्यांचा फोन यायला पाहिजे परत. इकडे घर जळतंय. मुळात कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये गांगरून न जाता, न रडता, जो सम्यक बुद्धीनं त्या गंभीर परिस्थितीकडे पाहायला शिकतो, त्यालाच त्या गंभीर परिस्थितीवर मात करणारी उत्तरं सापडतात. हे सगळ्यात महत्वाचं सत्य आहे. हे आपल्याला उमगलं पाहिजे की जर स्थिरचित्त असेल मी, तर मला कठीण मधल्या कठीण परिस्थितीत उत्तर शोधता येतं. आपल्याला होणारं प्रत्येक दुःख हे क्षणिकच असतं, ते क्षणभंगूर असतं. जसं सुख क्षणभंगूर आहे तसं दुःखही क्षणभंगूर आहे. म्हणून तर सुख दुःखे समे कृत्वा असं म्हटलं, पुन्हा पुन्हा म्हटलं. म्हणजे काय? तर सुख थोडा वेळ वाटतं, मिसळ खाताना जिभेला सुख वाटतं, पण ते क्षणिक असतं, नंतर तापदायक होतं. तसं दुःख देखील, अगदी सगळ्यात अवघड दुःख घ्या, आपल्या घरातली अत्यंत प्रिय व्यक्ती गेली, प्रचंड दुःख होतं आपल्याला, ओक्साबोक्षी रडतो आपण पहिल्या दिवशी. मग हळूहळू हळूहळू कमी होत जातं. 12व्या दिवसपर्यंत आपण सेटल होतो, महिन्याभरात बऱ्यापैकी सेटल होतो, बाकी कामं सुरू होतात. वर्षभराने आपल्याला फार रोज आठवण येते असं नाही. मग महिन्याच्या महिन्याला श्राद्ध, मासिक श्राद्धाला आठवण येते, मग 2 वर्षात वार्षिक श्राद्धाला आठवण येते, मग वर्षातून एकदा आठवण येते. म्हणजे ती दुःखाची जी तीव्रता आहे ती हळूहळू कमी 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 होत जाते. जी गोष्ट 2 वर्षांनी घडते ती 2 मिनिटात पण घडवता येते.
जर मन समत्व बुद्धीला साधत असेल तर 2 वर्षाचा तो कालखंड 2 मिनिटात सुद्धा आपल्याला साकार करता येतो. पण त्यासाठी समत्वाची साधना करावी लागते. ही समत्वाची साधना नेमकी कशी करायची या संदर्भात उद्या आपण चर्चा करू.